ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडणारे सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खासदार स्वर्गीय गोविंदराव सावजीराव निकम यांचे आणि त्यांना त्यांच्या कार्यात मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी स्वर्गीय अनुराधाताई यांचे हे स्मृतिस्थळ. शिक्षण महर्षी गोविंदराव निकम यांनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी अनेक संघर्षातून मार्गक्रमण करीत सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी 2 वेळा खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्वही केले. शैक्षणिक चळवळीबरोबरच त्यांनी जिल्ह्यात सहकार चळवळ रुजवली. त्यामुळे त्यांना सहकार महर्षी उपाधीने गौरवले गेले. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी गुरुवार दिनांक 24 जानेवारी 2008 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास संस्थेच्या कार्यालयात गोविंदराव निकम साहेबांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सर्वांच्या मनाला चटका लावणारे त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी सुचवलेल्या संस्थेच्या मालकी हक्काच्या जागेत आपला अंत्यविधी कुठे व्हावा, त्या जागेची रचना, स्थापत्य, व्यवस्थापन यांचे नियोजन त्यांनी अगोदरच करून ठेवले होते. कश्यप ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कश्यपी म्हणजेच कापशी या पवित्र नदीच्या दक्षिण तीराजवळ अंत्यविधीसाठी नियोजित कच्चा चबुतराही त्यांनी बांधून घेतला होता. हे विशेषच. सुरुवातीपासूनच ते भगवान श्री शंकराचे भक्त होते. या देवतावर त्यांची नितांत श्रद्धा होती. वैराग्याचे हे मूर्तिमंत प्रतीक स्मारकासमोर निरंतर असावे याकरिता त्यांनी पाषाणातील शंकराची पिंडी आणि नंदी अगोदरच कोल्हापुरातील खास कारागिराकडून घडवून संस्थेच्या आवारात आणून ठेवले होते. त्यांच्या इच्छेप्रमाणेच कापशी या पवित्र नदीच्या दक्षिण तीराजवळ दिनांक 24 जानेवारी 2008 रोजी त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्यातील त्यागी कर्मयोग्याच्या अष्टावधानी कार्याची जाणीव करून देण्यासाठी अष्टकोनी स्मारक बांधले गेले आहे. या स्मारकाजवळच मांगल्याचे प्रतीक म्हणून भगवान श्री शंकराचे मंदिर उभारण्यात आले आहे. स्मारक आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा हा गोविंदराव निकम यांच्या प्रथम स्मृतिदिनी दिनांक 16 जानेवारी 2009 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री R. पाटील यांच्या शुभहस्ते आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. गोविंदराव निकम साहेब यांचे शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सहकार या क्षेत्रातील कार्य तसेच त्यांच्या आयुष्यातील त्याग, नितांत निष्ठेचे व कोकणच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून स्मृतिगंध हे संग्रहालय स्मारकालगत उभारण्यात आले आहे. या संग्रहालयामध्ये त्यांचा अर्धा पुतळा, छायाचित्रे, भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. सदर स्मारक आणि संग्रहालय पुढील पिढीला सदैव प्रेरणादायी ठरेल. दरवर्षी 16 जानेवारी या त्यांच्या जन्मदिनी जयंती महोत्सव साजरा केला जातो. तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी स्मारकाच्या परिसरात हजारो पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात येतो. स्वर्गीय अनुराधाताईंचाही सह्याद्री शिक्षण संस्थेच्या उभारणीत अत्यंत मोलाचा वाटा होता. गरीब विद्यार्थ्यांचे संगोपन त्या स्वतः करीत होत्या, तर कधी इतर शिक्षकांचा पगार देण्यासाठी त्यांना अंगावरील दागिनेही गहाण ठेवावे लागले होते. निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महिला औद्योगिक सहकारी संस्था, महिला बचत गट, रोपवाटिका, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय इत्यादी शेतीपूरक व्यवसायातून स्वतःच्या संसाराबरोबरच इतरांचे संसार उभे करण्यात स्वर्गीय राधाताईंनी मोलाची मदत केली. गोविंदराव निकम साहेब यांच्या निधनानंतर सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी स्वतःच्या अखेरच्या श्वासापर्यंत समर्थपणे सांभाळली. त्यांना काव्य लेखनाची आवड होती. त्याने लिहिलेल्या
अमृताची बोटे या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब यांच्या जयंतीदिनी दिनांक 16 जानेवारी 2015 रोजी संपन्न झाला. अनुराधाताईंचे सोमवार दिनांक 22 जुलै 2019 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे योगदान, आचारविचार, त्याग, संस्कार पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणादायी राहावे यासाठी स्वर्गीय गोविंदराव निकम साहेब यांच्या स्मारकाजवळच काळ्या पाषाणातील कोरीव काम केलेले अष्टमुनी वृंदावन त्यांच्या जयंतीदिनी दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी लोकार्पित करण्यात आले. लोकसेवेसाठी देह झिजवणाऱ्या स्वर्गीय गोविंदराव निकम साहेब या युगपुरुषाला आणि त्यांना खंबीर साथ देऊन सह्याद्री शिक्षण संस्थेला उभारी देणाऱ्या स्वर्गीय अनुराधाताईंना शतशः नमन.